शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी 316 कोटी रुपये जमा झाले। पुढच्या 3 दिवसात सर्व रक्कम जमा होणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुरू झाल्याचं आता पाहायला मिळतंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये अतिवृष्टीचे 10,000 हेक्टरी आणि पीक विम्याचे 15,000 एकत्रित असे 25,000 रुपयांचा लाभ गेल्या 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जमा झालेला आहे। आज वार आहे रविवार आणि 12 ऑक्टोबर आहे। जे उरलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टी असे दोन्ही मिळून 25,000 रुपये हेक्टरी आज तुम्हाला मिळणार आहेत। मागील 2-3 दिवसांमध्ये काहींना अतिवृष्टीचे पैसे जमा झाले आहेत, परंतु पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत। म्हणजे 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही तुम्ही पीक विमा भरला होता तर तो काहींना त्या ठिकाणी जमा झालेला नाही, तर काहींना त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे बँकेत आलेले नाहीत। जे काही उरलेले शेतकरी आहेत ज्यांना अजूनपर्यंत सुद्धा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, त्यांनी एक पात्र यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता काढण्यात आलेली आहे। त्यांना आज रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची मोठी माहिती आत्ताच पत्रकारांशी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे। काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे गेल्या 2-3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये थोडक्यात शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नव्हते, तर काहींना पैसे जमा झालेले होते। तर काहींना अतिवृष्टीचे पैसे मिळाले, काहींना 2022 पासून 2024 पर्यंतचा पीक विमा अजून मिळणं बाकी आहे। सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवाळीच्या तोंडावरती 31,628 कोटी रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले आहेत। यामध्ये सांगण्यात आलंय की 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही पीक विमा केंद्र सरकारने मंजूर केला आहे तर तो पीक विमा सर्व काही त्या ठिकाणी वाटून टाका। तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे या दोन्हींचा म्हणजे पीक विम्याचे 15,000 रुपये हेक्टरी आणि अतिवृष्टीचे नुकसान भरपाई 10,000 रुपये असे 25,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वाटण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। आज वार आहे रविवार 12 ऑक्टोबर आहे। आता संध्याकाळी बरोबर 8 वाजेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तरी साधारणतः या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील असं सांगण्यात आलंय। राज्यातील शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने आज दिवाळी गोड झाली असे म्हणायला हरकत नाही। लक्षात ठेवा, यामध्ये शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्यांना कोणतीही अपात्र यादी सरकारने या ठिकाणी लावलेली नाही। तुम्हाला KYCची अडचण नाहीये तर ती मुख्यमंत्री साहेबांनी ती अडचण सुद्धा रद्द करून टाकली आहे। कोणताही नियम नाहीये, कोणताही अपात्र त्या ठिकाणी शेतकरी होणार नाही। सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आजपासून यायला सुरुवात होणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचं काहीच नुकसान झालं नाही किंवा ज्यांची कोरडवाहू शेती आहे त्यांना सुद्धा नाराज होता कामा नये, कारण त्यांना सुद्धा 10,000 रुपयांचं अनुदान आज बँकेच्या खात्यावरती हेक्टरी तुम्हाला देण्यात येणार आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना कोणकोणाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटण्यात येणार आहे याची कृषी विभागाच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची तालुक्यांची वेगवेगळी लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या आता महत्त्वाच्या 12 तालुक्यातील जवळजवळ 70 ते 80 तालुके बघा, 12 जिल्ह्यातील 70 ते 80 तालुके यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेले आहेत। यामुळे जर तुम्हाला मागील 2-3 दिवसांमध्ये पीक विमा मिळाला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आज वार आहे रविवार 12 ऑक्टोबर आहे। बरोबर संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत या 4 तासांमध्ये आता सर्व शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती आज तुम्हाला महत्त्वाच्या या 12 जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे मिळाले असतील परंतु पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर तुमच्यासाठी हा खूप मोठा लाभ आहे। सर्वच्या सर्व बँकेच्या खात्यावरती हे पैसे आज रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे आज जमा होणार आहेत। त्यामुळे पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही समजून घ्या तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ आज भेटणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे वितरित होत असल्यामुळे
शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यामध्ये येण्यासाठी थोडासा वेळ होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं समजून घ्यावं. पैसे सर्वांच्या खात्यावरती येणार आहेतच, परंतु हळूहळू येणार आहे, कारण मागील 3 ते 4 दिवसांपासून शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे जमा होत आहे, परंतु पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत. आजपासून पीक विमा आणि अतिवृष्टी म्हणजे अतिवृष्टीचे ज्या कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, या दोन्हींचे पैसे आता बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे. बघा, आज रविवार आहे तरी सुद्धा बँकांचं काम जे आहे ते आज चालू राहणार आहे, कारण दिवाळी तोंडावरती आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता बघा, या ठिकाणी तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला अजूनही पीक विमा 2022 पर्यंतचा किंवा 2024 पर्यंतचा याच्या 3 ते 4 वर्षांचा मिळाला नसेल, तर अतिवृष्टीचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील, तर फक्त तुम्हाला त्या ठिकाणी थोडाफार लाभ मिळायचा असेल तर पीक विमा देखील आज तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये आज रविवारच्या दिवशी 12 ऑक्टोबर रोजी पैशांचं वाटप होणार आहे, याबद्दलचा खास रिपोर्ट आता या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून आला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची आणि त्या जिल्ह्यातील असणाऱ्या तालुक्याची या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लिस्ट या ठिकाणी कोणकोणती आता सांगण्यात आली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये पीक विमा अजून मिळाला नसेल किंवा अतिवृष्टीचे पैसे जर राहिले असतील, दोन्हींपैकी एक जर राहिलं असेल, तर याचा लाभ आता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे, तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन आता बघायचं आहे. आता बघा, या ठिकाणी सर्वात पहिलं कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तालुके आहेत 12. आता या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा, सरकारच्या माध्यमातून जिल्हे आणि तालुके अशी त्या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आली आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये हा लाभ भेटणार आहे. तर यामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी आजरा आणि करवीर या 2 तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि गगनबावडा या 2 तालुक्यांमध्ये हेक्टरी तुम्हाला आज त्या ठिकाणी अतिवृष्टी जर मिळाली असेल तर तुम्हाला 15,000 रुपये पीक विमा येणार आहे आणि अतिवृष्टी जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपये अतिवृष्टीचे हेक्टरी आणि 15,000 रुपये पीक विमा असं 25,000 रुपये तुम्हाला येणार आहे. त्यामुळे गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा बघा या तालुक्यांमध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके आहेत, यामध्ये लाभ तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी येणार आहे तर लक्षात ठेवा, संध्याकाळी बरोबर 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती डबल मेसेज तुम्हाला येणार आहे. आता पहिल्यांदा येईल ते म्हणजे अतिवृष्टीचे नुकसान झालेले तुम्हाला पैसे मिळतील. त्यानंतर लगेचच 2-3 मिनिटांच्या आतमध्ये दुसरा मेसेज येईल, ती म्हणजे पीक विम्याचे हेक्टरी पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अजून तालुके बघा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वांना पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील टोटल 7 तालुके आहेत. या 7 तालुक्यांमधील आता ज्या कोणत्या शेतकऱ्यांना ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही म्हणजे अजूनपर्यंत त्या ठिकाणी पीक विमा किंवा अतिवृष्टीचे एका जरी योजनेचे पैसे राहिले असतील तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहे बघा. या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील तालुके आहेत ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर या 7 तालुक्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आज लाभ मिळणार आहे. आज बघा, राहिलेले उरलेले सर्व शेतकरी या ठिकाणी लाभ भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा, तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे मिळाले असतील तरी पण तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील, दोन्हीपैकी एक जर लाभ राहिला असेल तर तुम्ही आता इथून पुढे लक्ष देऊन बघा तुमचा जिल्हा, तुमचे तालुके कोणते आहेत. बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जास्त शेतकरी असलेले जिल्हे या ठिकाणी निवडले, ती म्हणजे पुणे जिल्हा. आता पुणे जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर खूप आतुरतेने शेतकरी वाट बघत होते. पुणे जिल्ह्यामध्ये काहींना त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे मिळाले, परंतु पीक विम्याचे पैसे या ठिकाणी मिळालेले नव्हते. तर या तालुक्यांमध्ये आज या ठिकाणी पीक विम्याचे पैसे आणि अतिवृष्टीचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे. नक्की बघा, यामध्ये हवेली आहे, पुणे शहर आहे, मावळा या 3 तालुक्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, बोर आहे, वेल्हे आहे आणि मुळशी आहे, मावळ आहे. या 3 ते 4 तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. त्यानंतर बघा, पुणे जिल्ह्यातीलच तालुके सांगत आहे, तुमच्या जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत तुम्ही 2 मिनिटे वेळ काढून बघा. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील तालुके आहेत पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील पैशांचं वितरण म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत.
त्यानंतर पुणे जिल्ह्यातील अजून कोणत्या तालुक्यांमध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे बघा. शिरूर आहे, खेड आहे, जुन्नर आहे आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट्स आता समोर आली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून ही समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मंडळी आज उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांना कोणाला 2022 पासून 2024 पर्यंत पीक विमा मिळाला नाही त्यांना पीक विम्याचे देखील 15,000 रुपये हेक्टरी मिळत आहेत. तसेच अतिवृष्टीचे पैसे ज्या शेतकऱ्यांना राहिले आहेत त्यांना सुद्धा अतिवृष्टीचे पैसे मिळत आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता, त्यामधील तालुके कोणते तुम्ही आता नक्की बघायचं आहे. त्यानंतर बघा आता पुढचा जिल्हा आहे आणि तालुके सांगितलेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये तालुके येतात. फक्त 3 अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय. त्यानंतर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत असतील तर त्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. यामध्ये कुही, भिवापूर, उमरेड, मौदा, पारशिवनी हे नागपूर जिल्ह्यातील तालुके आहेत. यांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती किती मिळणार आहे तर लक्षात ठेवा, अतिवृष्टीचं नुकसान जर तुम्हाला मिळालं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये पीक विमा योजनेचे आणि जर दोन्ही पण मिळालं नसेल तर तुम्हाला 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा नागपूर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मिळणार आहे. मग नागपूर जिल्ह्यातील अजून कोणते तालुके आहेत बघा. कमळेश्वर आहे, रामटेक आहे, सावनेर आहे, त्या ठिकाणी नरखेड आहे, काटोला या तालुक्यांमध्ये सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा नागपूर शहरी, नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी या 14 टोटल तालुक्यांमध्ये आता नागपूर जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासाठी मान्यता मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, ज्यामध्ये 6 तालुके आहेत. पूर्णपणे या ठिकाणी शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून या तालुक्याला ओळखलं जातं. त्यामुळे या जिल्ह्याचं नाव आहे वाशिम जिल्हा. आता वाशिम जिल्ह्यामध्ये टोटल 6 तालुके आहेत बघा. मालेगाव, मंगळूर, पीर, कारंजा, रिसोड आणि मानोरा या 6 तालुक्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती कधी येणार आहे, रात्री 8 ते 12 या वेळेमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पडण्यास आता सुरुवात होणार आहे. बघा तुमचा जिल्हा कोणता आहे. तुम्हाला जर अजून पैसे मिळाले नसतील तर तुमचा जिल्हा आहे का बघा, कारण आज शेवटचा दिवस आहे वाटपाचा. तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाच्या जिल्ह्याकडे आपण जात आहोत, तो म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टोटल 8 तालुके आहेत आणि याच्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. याच्यामध्ये आहे सावंतवाडी, त्या ठिकाणी वैभववाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग. तर या तालुक्यांमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे तालुके आहेत. सर्वच्या सर्व 8 तालुक्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा आता पुढचा जिल्हा आहे आणि शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये खूप शेतकरी आता या ठिकाणी वाट पाहू लागलेत. काहींना या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण झालंय तर काहींना पीक विमा मिळणं बाकी आहे. तर या जिल्ह्याचं नाव आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्हा सुद्धा आता यामध्ये खूप सारे शेतकरी राहतात. 15 तालुके आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर या तालुक्यांमध्ये आता त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे बँकेमध्ये सोडण्यासाठी ऑर्डर दिले आहेत. त्यानंतर पुढचे तालुके बघा. चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीर, ब्रह्मपुरी, शिंदेवाडी, मूल आणि गोंडपिंपरी या तालुक्यामध्ये आता सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा प्लस अतिवृष्टी दोन्हींचे पैसे येणार आहेत. त्यानंतर पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, ज्युती आणि बल्हारपूर या तालुक्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण करण्यासाठी मान्यता मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. अजून बघा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. तुमचा जिल्हा तुमचा तालुका जर तुम्हाला पीक विमा पैसे मिळाले नसतील तर पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हींचे पैसे सोडण्यासाठी सरकारने ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय. आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा आणि अतिवृष्टी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे. जर तुम्हाला अतिवृष्टी मिळाली असेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी आज जमा होतोय. तर या जिल्ह्याचं नाव आहे जळगाव. हा पण जिल्हा शेतकऱ्यांना या ठिकाणी खूप मोठा आहे. 15 तालुके आहेत बघा. या 15 तालुक्यांमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील 15 तालुके कोणते आहेत आणि तुम्हाला लाभ त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये मिळणार आहे बघा। या ठिकाणी आता बोदवड, धरणगाव, बडगाव, पाचोरा या तालुक्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार असल्याची मोठी माहिती सरकारच्या माध्यमातून आल्यानंतर जामनेर, चाळीसगाव, पालोरा, एंडोल, चोपडा बघा हे आहेत जळगाव जिल्ह्यातील तालुके। या तालुक्यांमध्ये आता लाभ त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हींचा लाभ मिळण्यासाठी मान्यता सरकारच्या माध्यमातून दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता बघा जळगाव जिल्ह्यातील अजून पण तालुके राहिले बघा, अमळनेर, मुक्ताईनगर, रावेर, यावल, भुसावळ आणि जळगाव सर्वच्या सर्व आता तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जळगावमध्ये हे पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आली आहे। मग आता शेवटचे 3 जिल्हे सांगण्याचे राहिलेले आहेत बघा। शेवटचे 3 जिल्हे राहिलेत। या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास आता त्या ठिकाणी रात्री 8 ते 12 या वेळेमध्ये तुम्हाला जमा होणार आहे। तर बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचा आहे। आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यामध्ये काय झाले आहे, अतिवृष्टीचे पैसे अनेक शेतकऱ्यांना मिळालेत, परंतु पीक विम्याचे मात्र 2022 पासून 2025 पर्यंतचा अनेकांना पीक विमा मिळाला नाही। त्यांना आता 11 तालुक्यांमध्ये हा पीक विमा या ठिकाणी आणि अतिवृष्टी ज्यांना राहिले त्यांना हे जमा होत आहे। तर बघा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर हे 2 तालुके आहेत, यांना लाभ मिळणार आहे। अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे। त्या ठिकाणी माळशिरस, मोहोळ, माडा, करमाळा आणि या 11 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता टोटल हेक्टरी 25,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यासाठी DBTचं बटन दाबण्यात आलंय, म्हणजेच तुम्हाला लाभ भेटणार आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात 6 तालुक्यांमध्ये हा लाभ भेटणार आहे। नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि आकर्णी या तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभ शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये येणार आहेत। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्यांमध्ये हा लाभ भेटणार आहे। त्यांची नावं आहेत बुलढाणा, चिखली, देवळगाव, राजा, सिंदखेडा राजा, मेहकर, मलकापूर, संग्रामपूर, शेगाव, लोणार, नांदुरा, मोताळा। त्या ठिकाणी जळगाव, जामोदा, खामगाव या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिवृष्टी आणि पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्यामध्ये लिंक करून ठेवा, नक्कीच तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।